सध्या सीझन असा आंब्याचो. आज केले आंबा इडली. ती नारळाच्या रसाबरोबर खायची, एकदम भारी लागतं. 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचो मेथी 6 तास स्वच्छ धुवून भिजत ठेवलं. नंतर वाटून ठेवलं रात्री. सकाळी गरगरीत पीठ येईल बघा. आता असं उन्हाळा ना, पटकन पीठ येतं. ह्याच्यात मीठ आणि तेल घातलं म्हणजे मऊसूद होतं. उरलेल्या पिठाचे तुम्ही आंबोळे पण काढू शकता. नंतर थोडा ओला खोबरा मिक्सराक लावून बारीक करून घेतलं, कारण त्याचो रस काढूचो. एक आंबो सोललं, त्याचो गर मिक्सराक लावून बारीक करून घेतलं. ह्यो इडल्यात घालायचो म्हणजे चविष्ट लागतं. एकदम बारीक हो गो. नंतर थोडा पीठ एका बाजूक काढलं. ह्याच्यात मीठ आणि तेल घातलेलं असा. चमचोभर तेल घालशात ना, एकदम अशी फुलतात आणि मऊ लुसलुशीत होतं. त्याच्यात घातलं आंब्याचो गर, चपकोभर खोबरा आणि 1 चमचो वेलची पावडर. व्यवस्थित सगळा ढवळायचा आणि मिक्स करायचं. खोबरा जरा जास्त घाला. नंतर आपे पात्राक लावलं आहे तूप. सुगंध भारी येतं आणि टेस्ट पण मस्त लागतं. आणि असे थोडा थोडा पीठ घालून घ्यायचा. पीठ जास्तही घट्ट करू नका, नंतर ती फुलणत नाही. पिठाचं प्रमाण असाच होया. व्यवस्थित सगळे लावून घेतलं. तोपर्यंत नारळाचा रस तयार केला आहे. त्याच्यात वेलची पावडर आणि गूळ घालायची. नारळाच्या रसाबरोबर एकदम स्वादिष्ट लागतं. अशी इडली करून खाल्लात तर. सध्या सीझन असा ना, पावणो पै इलो तर ते काय अशी करून घाला. 20 मिनटं वाफवायची. नंतर ती थंड होऊ द्यायची, मग बाहेर काढाय. अशी इडली करा, नारळाच्या दुधाबरोबर खा. अप्रतिम चव. आवडतली तुम्हाला? आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.